माझ्या महाराष्ट्रातील सर्व स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि संविधानाला जे काही लोक मानतात आणि 90% बहुजन समाजाच्या लोकांनी आज आमच्या भारत देशावर आणि महाराष्ट्रात सगळ्यात म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असा उद्भवलेला आहे। बघा दादांनो, आमच्या देशाचा इतिहास हा तथागत गौतम बुद्ध यांनी या भारत देशामध्ये, अखंड भारत देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाने आणि तथागत बुद्ध म्हणायचं मनुष्य हा मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियत हे माणसाचा म्हणजे या तीन याच्याने, मराठीत मानवता, हिंदीमध्ये इन्सानियत आणि इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी, या मानवतावादी विचाराने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या विचाराने जगाला त्यांनी मार्ग दाखवलं। काय म्हटलं बुद्धांनी? मी वास्तव्यवादी आहे, मी काही परमेश्वर नाही आहे। आणि आज जग हजारो वर्षापासून या तीन तत्वांनी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियतने पूर्ण जगातील जेवढे डेव्हलप कंट्री आहेत, आपल्या देशाचं लोकांचं हे वास्तव्यवादी म्हणजे सायन्स, जे निसर्गाचे नियम न सायन्समध्ये पॉसिबल आहेत ते टाईम आणि मॅथमॅटिक्स, याच्याने आपल्या देशातील लोकांचं भविष्य, उन्नती, शिक्षण, रोजगार, हेल्थ देऊन आपल्या देशातल्या लोकांचं जगातील सर्व राष्ट्र, डेव्हलप कंट्रीज हे आपल्या लोकांचं डेव्हलप करून देशाचं डेव्हलपमेंट करतायत। पण मी आज दुःखाने सांगतो, हा जो मोगलचा अवलाद 11व्या सदीमध्ये आलेले या आर्य लोक जे आले आहेत आमच्या देशात, भारत एक खोजमध्ये हा जवाहरलाल नेहरू मोगलचा अवलाद सांगतो की आर्य हे बाहेरनं आलेले आहेत। हा आजचा RSSचा आर्य विदेशी यहुदी हा मोहन भागवत म्हणतो की आम्ही लोकांबाहेरनं येऊन आम्ही जाती तयार करून तुमच्या 90% लोकांचं शोषण केलेलं आहे, स्वतः तोंडाने म्हणतो। आणि दादांनो, असे हे लोक आमच्या देशात बुद्ध 10वा मौर्य राजा बृहदत्त हा बुद्धाच्या विचाराने या देशातल्या लोकांची प्रगती करत होता। हे 5000 वर्षागत युरेशियातनं आलेले आर्य विदेशी यहुदी जे हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक, आर्य ब्राह्मण यांनी युरेशियातनं येऊन काय म्हणतात, पुष्पशृंग यांच्या लीडर यांनी 10वा मौर्य राजा याची हत्या केली कपट बुद्धीने। आणि यांची क्रूरता बघा, यांनी आपल्या मर्जीप्रमाणे स्वतःचं राज्य हजारो वर्षापर्यंत आमचं शोषण केलं। पण यांचं समाधान काय केलं? यांनी ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा काय करेल? शिक्षण घेईल, आपल्या बुद्धीची वाढ करेल। भावतनं क्षत्रिय तो शेती करेल, मेहनत करेल तर बॉडी होणारच आहे। पण तो जो ब्राह्मण म्हणेल त्याचं पालन करावं लागेल, नाही तर त्याची हत्या करेल आणि त्याची बॉडी होत जाणार। उन्हा तानात जर तो मेहनत करेल, घाम गाळेल, त्याची बॉडी होईल। आणि वेळ प्रसंगी आलं तर तो जो सांगेल त्याचा काटा काढायचं आणि वेळ प्रसंग आली तर लढाई लढायचं। आणि बेंबीतनं वैश्य याने धंदा करायचं, पण वैश्यने क्षत्रिय आणि ब्राह्मण यांना नाराज करायचं नाही, कारण यांच्याकडे शक्ती आहे। आणि आम्ही 7000 जाती ज्या ब्रह्माच्या पायातनं
आणि आमच्या जातीमध्ये 7,000 त्यांनी डिवायडेशन केले जाती बनवून बघा. आणि हे लोक बाहेरनं बॅचलर आलेले होते आणि या शूद्र जातीच्या 3 वर्षाच्या पोरीपासून कुठलीही महिला यांना आवडेल तिच्याशी बलात्कार अन्याय अत्याचार करून ती बाई किंवा मुलगी मेली तरी चालेल, पण तुम्ही तोंडातनं आवाज काढायचा नाही. आवाज काढला तर तुमची हत्या करण्यात येईल. आणि अशा प्रकारे यांनी आपल्या मनाने मनुस्मृती बनवून माझ्या 90% बहुजन लोकांनो आणि संविधानाला मानणाऱ्या लोकांना, आणि त्यानंतर यांनी जर कोणी शिकले त्याच्या कानात शिसा टाकण्यात येईल. आणि त्यातही त्यांनी अतिशूद्र म्हणजे SC आजचे अनुसूचित जातीच्या लोकांनी हे जे दिवसभर सकाळीपासून तर रात्रीपर्यंत हागतील, संडासाला जातील, खालतील तर पशुपक्षीचा नियम, आणि दादांनो ते दुसऱ्या दिवशी सकाळी हाताने उचलून टोपलीत टाकून डोक्यावर ठेवून गावाच्या बाहेर फेकायचं. आणि एखादी आमच्या आया बहिणीचे नवरे जर मरण पावलेत तर त्या बाईला त्या चितेवर जिवंत जाळायचे, सतीप्रथा, आणि नगारे पिटायचे. आणि या पेशवाईच्या काळामध्ये या लोकांनी त्या लोकांना सडलेला कुजलेला प्राण्यांचं मांस खाण्यासाठी मजबूर केलं. आणि दादांनो यांनी त्यांच्या तोंडाला मडकं आणि ढुंगणाला झाडू बांधलं. आणि जे अनुसूचित जमातीचे म्हणजे आदिवासी हे लोक जिनियस कोम आहे. हे कोणावर अन्याय अत्याचार करत नाही, आणि अन्याय अत्याचार करत असेल तर सहन करणार नाही. म्हणून हे लोक यांचं अन्याय अत्याचाराच्या विरोधात हे जंगलात गेले म्हणजे आदिवासी. आणि नमुद्रीपाद हे केरळातले या लोकांनी असं नियम बनवलेलं होतं की जो कोणी बहुजनांचं बाई लग्न होईल तिची बाई 1 आठवडा यांनी आपल्या घरात ठेवायची. आणि आदिवासींची पोरींच्या अंगावर 3 वर्षापासून कुठली बाई असू द्या तिने कपडे घालायचे नाही. कपडे घातले तर 2 साईडची छाती कापायची. बघा इतके कुर्ता. माझ्या जगातील मानवतावादी ह्युमॅनिटी आणि इन्सानियतने जगातील लोकांनो जरा विचार करा ह्या क्रूरतेचं आणि भारतातील लोकांना. आणि असंच चालत गेलं. आमचे भारतातले जे क्षत्रिय होते हे अखंड भारतामध्ये लढाईला सुरुवात केली आपसात. आता जागा जिंकल्यानंतर त्याचा हिशोब करायला पाहिजे तर गणित कोणाला येते दादांनो. आणि 3% होते कारण ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, तो जे म्हणेल ते करायचं. सगळे गुलाम त्याचे, क्षत्रिय गुलाम, वैश्य गुलाम ना. आम्ही तर काहीच नाही, जनावरचं खालचं खा मरा काही करा. आणि आमच्या बहिणा यांच्यासाठी तर दादांनो क्षत्रिय राजे हे लढाई लढायचे आणि हे 10 बायका करायचे. मग अंधविश्वास आमच्या बायका तर शिकले नाहीत. मग बाबाजी पूजापाठ करायला आणि जमीन जिंकल्यानंतर त्याचा हिशोब करायला. मग हे क्षत्रिय लोकांच्या अंडरमध्ये त्यांच्या घरी वास्तव्य सुरू केलं. आता हा नैसर्गिक नियम आहे, बरोबर आहे. मग असं करता करता जे संत होते आमचे सगळे शूद्र अतिशूद्र यांनी गरीब लोकांचे 90% होते बिचारे पायातनं जन्मलेले शूद्र अतिशूद्र त्यांना सांगायचे अरे दादांनो सगळे तुम्ही देवाचा देवाने तुम्हाला जन्म दिलेला आहे, कोणी उच्च नाही नीच नाही. मग काय झालं, हे क्षत्रिय राजे दयावान होते बिचारे. तर हे एकही क्षत्रिय राजाने आज इतिहासात दाखवा एखादी तरी संताला मारलेला आहे का? कारण संत हे शूद्र अतिशूद्र. तर यांना चतुरता बघा यांची किती पुढचं करतात या लोकांनी. कारण संत हे त्याच्या अगोदरी झाले असतील पण 10व्या सदीमध्ये याच महाराष्ट्रात बसेश्वर हा लिंगायत
नामदेव महाराज अतिशूद्र सिंपी, त्याची एवढी पिटाई मारलं की तो गुरुद्वारामध्ये जाऊन संत शिरोमणी नामदेव महाराज झाला. रैदास अतिशूद्र, कबीर, गुरु गोविंद साहेबच्या पूर्ण फॅमिलीला शूर किती लढाई जिंकल्या. आणि दादांनो यांनी मोगलांना बोलवलं. मोगल बॅचलर आलेत आणि हे ब्राह्मण जे ऑर्डर देतात, क्षत्रिय आणि वैश्य हे मोगलांच्या अंडरमध्ये काम करायला लागले. उदाहरणाखातीर सागा आणि महाराणा प्रताप. 16व्या सदीपर्यंत 500 ते 600 हे क्षत्रिय भूमियार आणि यांचं रक्त म्हणजे आर्य, मोगल आणि क्षत्रिय हे इतके क्रूर निघालेत की हे स्वतःला, कारण यांच्याकडे धन दौलत, हे लढाई लढायची तर अखंड भारतात म्हणजे सोन्याची चिडिया होती, जग म्हणताय सोन्याची चिडिया होती. आणि हे सगळं तथागत गौतम बुद्धच्या याच्याने. आणि या क्रूर लोकांनी जे बुद्धचे प्रसारक होते पुष्पशृंगाचे, त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं. आणि ते भीतीपायी बिचारे जे बुद्धचे प्रसारक होते हे जेव्हा आले 5000 वर्ष अगोदर, ते बिचारे कोणी थायलंड, कोणी जापान, कोणी कोरिया, जिकडे भेटेल तिकडे निघून गेले. म्हणजे बघा किती क्रूर आहेत. ज्या बुद्धाच्या लोकांना, आणि हे परदेशात जातात तर बुद्धेशात देशात आले म्हणतात. आणि दादांनो हे जे भूमियार, क्षत्रिय आणि आमच्या महाराष्ट्रात मध्ये जे निजामी मराठा आहेत, हे लोक किती क्रूर आहेत. आता मी तुम्हाला विथ प्रॅक्टिकल जे झालेलं आहे, कारण इतिहास लिहिणारे हे आर्य, विदेशी, यहुदी शिकलेले लोक, जगाच्या पाठीवर असा कोणी आहे का की जी क्रूरता त्यांनी केलेली आहे ते तो लोकांना सांगेल. बघा आता यांची क्रूरता बघा. खरा इतिहास सांगणारा एकमेव डॉक्टर मामा देशमुख, पूर्ण भारतातील इतिहास जे 89 वर्षापर्यंत जगलेत. आणि दादांनो या आतंकवादी काँग्रेस, जनसंघ, RSSच्या MP MLA लोकांनी 1969 मध्ये त्या नागपूरच्या ग्राउंडवर मयत काढली, झाले नाही. एकाने प्रकाशांची डेअरिंग केली नाही. ही आज संभाजी ब्रिगेड जी आहे, देशद्रोही संघटन, हा जो मराठा सेवा संघ आहे, हे निजामी लोकांची संघटना आहे. हे मोगल, आर्य आणि क्षत्रिय कुर स्वतःला हे काय समजतात, उच्च वर्णीय. कारण यांचं मिलन हा आर्य ब्राह्मण आणि मोगल आणि क्षत्रियचं मिलन आहे. हे मी प्रूव्ह करतो आहे. ज्यांना चॅलेंज असेल ना त्यांनी चॅलेंज स्वीकारायचं. आणि दादांनो पहिली क्रांती करणारा अतिशूद्रमधला पुण्याजवळ देऊ रोडला 1608 मध्ये देऊ गावात जन्माला आलेले शूद्र जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पहिली क्रांती पंढरपुरात, सगळे शूद्र अतिशूद्र आमच्या आया बहिणी. आणि त्यांनी जे पांडुरंग म्हटलेलं आहे, ही तथागत गौतम बुद्धची मूर्ती आहे, कपडे काढानं बघा. आणि काय सांगितलं, दादांनो सगळ्यांनी मिळून बसून राहा, तुम्ही देवाचे पोर आहेत, कोणी ऊच नीच नाही. अशा महान जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाला यांनी वयाच्या 42व्या वर्षी त्यांचे तुकडे करून इंद्रायणी नदीत फेकून दिले. आणि काय म्हणतात, कारण लिहिणारे तेच बरोबर आहे, शिकलेले तेच पुष्पक विमानाने गेले. सांगा 1650. दुसरी क्रांती 1594, शहाजी राजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, आमची आई जिजाऊ, सिंदखेड राजाची, लघुजी जाधवची शूद्रची पोरगी. आणि दादांनो अन्यायाविरुद्ध तलवार घेऊन लढली जिजाऊ आमची आई. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला वयाच्या 12, 13, 14 वर्षात जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसवलं. आणि कोणाला प्रूफ पाहिजे असेल, आज बी जेएम रोड पुण्यामध्ये तुकाराम चौक, पादुका चौकात जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे पाय जगातले सगळे शूर राजे छत्रपती शिवाजी महाराज पडत आहेत आणि त्यांना ते आशीर्वाद देत आहेत.
अशा शिवाजी महाराज शूर राजा याच्याकडे मुस्लिम आणि बॅकवर्ड क्लासचे हे लोक होते बहुजनांचे. आणि दादांनो, शिवाजी महाराजाचं घात हे जे मोगलच्या अंडरमध्ये निजामी मराठा मधला आणि हे जे ब्राह्मण होते, कृष्णा भास्कर कुलकर्णींनी घात करण्याची कोशिश चिरून टाकलं. आणि कल्याणच्या एका मोगल राजाची मुसलमानाची यांनी लढाई जिंकली त्याला. आणि त्याची एक सुंदर बाई आणलेली होती. काय म्हटले शिवाजी महाराज, खबरदार माझ्या पोरीला हात लावला ना कापून काढील. आणि शेतकऱ्याच्या बोटाला हात लावला, शेताच्या याला त्रास दिलं, पंजा कापून टाकेल. आणि त्या बाईला मान सन्मानाने महाराष्ट्रामध्ये चोडी बांगडी करून परत पाठवलं. हे होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि 1963ला माझ्या भारतातील 90% बहुजन समाजाच्या लोकांनो आणि जगातील मानवतावादी लोकांनो, शिवाजी महाराजांचं राज्य केरळापासून तर पुण्यापर्यंत होतं. ज्या वेळेस आमच्या देशात 11व्या सदीमध्ये मोगल आलेले आहेत, हे 1663ची घटना ऐका. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि वामन मेश्राम आणि आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP अलायन्सेसचे MP MLA लोकांनो, सावधान व्हा आता. हा अति झाल्यानंतर त्याची माती होणं गरजेचं आहे. दादांनो, त्या काळात म्हटले, माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना जर तुम्ही घरातही दाबले ना, चिरून काढील घरात घुसून. अरे 1663ला पूर्ण भारतामध्ये जगातला शूर राजांनी स्वतंत्रता मिळवून दिली होती. म्हणून लिहायचे बाबासाहेब, जय शिवाजी जय भवानी. अरे आई आहे ही आमची जिजाऊ, अन्यायाविरुद्ध लढणारी. आणि अशा शूर राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायची वेळ आली. हे मोगलांच्या अंडरमध्ये असलेले निजामी मराठे हे जे होते क्षत्रिय समजतात, आणि हे आर्य आणि हे मोगलच्या अंडरमध्ये असते, औरंगजेबच्या अंडरमध्ये. दादांनो, त्यांच्या राज्याभिषेकला यांनी मनाई केली. काशीच्या गंगा भटाला त्यांचं वेट इतकं सोनं दिलं, कारण इकडे तर सगळे हेच बसले होते मोगलाच्या अंडरमध्ये काम करणारे. आणि दादांनो, त्यांनी पायाच्या अंगुठ्याने बघा, आणि त्या गंगा भटाला यांनी बाथरूममध्ये मारलं ह्या यहुदी पेशवाईनी आणि ह्या निजामी मराठ्यांनी मिळून. आणि दादांनो सांगतात की शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं म्हणून तो मरण पावल्या. आणि अशा जगातला टॅलेंटेड छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये 50व्या वर्षी होतो. ऐका रे, छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊला मानणारे. त्यानंतर ऐका इतिहास, 1657ला छत्रपती संभाजी महाराजचा जन्म. शिवाजी महाराजांचा मुलगा केरळापासून तर पुण्यापर्यंत एक सुद्धा लढाई नाही हरला. 10 ग्रंथ लिहिले होते. हे मोगलांच्या अंडरमध्ये निजामी मराठा पेशवानी आणि मोगल, कारण इतिहास लिहिणारे आजही तेच आहेत, पुस्तकात शिकवणारे तेच. बघा नाही, डॉक्टर नरेंद्र जाधव हा बाबासाहेबच्या समाजात जन्माला आला. हा संविधानच्या देशद्रोही, नुसते यांची दलाली करणे, यांची गुलामी करणे, अजिबात हे बुद्धीचा उपयोग करत नाही. दाखवा मला कुठं ब्रह्मा पृथ्वीवर पैदा झालेला आहे त्या जगाचा. नाही तर चुपचाप घरात बसा. हा 90% समाज, अजून एक क्रांती करायची आहे आम्हाला. हे महाराष्ट्र ही क्रांतीवीर आहे, महान राष्ट्र आहे. आताही सांगून ठेवतो, लक्षात ठेवा. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि वामन मेश्राम, तुझे नौटंकी जे करताय ना तुम्ही, सगळ्यांना माहीत आहे. आणि दादांनो, अशा शूर संभाजी महाराजाला 32व्या वर्षी 1689 मध्ये त्यांचे 32 म्हणजे कपटाने पकडून त्याचे 32 तुकडे करून भीमा कोरेगावला भीमा नदीत फेकून दिलं. आणि ही शूर कोम आहे. अरे हे मोगलांच्या अंडरमध्ये होते, तर तुम्ही मोगल म्हणा, पेशवे म्हणा, हे निजामी मराठा मिळून.
आणि दादांनो अतिशूद्र गायकवाड फॅमिलीने चॅलेंज केलं. यांनी दवंडी दिली होती या आर्य विदेशी यहुदी लोकांनी, ब्राह्मणाने, की जो हात लावला त्याची हत्या. पण ही जीनियस कौम त्यांनी त्यांचं तुकडे शिवून भीमा कोरेगावला, वडू बुजुर्गच्या इकडे 3 किलोमीटर तिथं त्यांचं अंत्यविधी करून दादांनो तिथं समाधी बांधलेली आहे 1689. त्यानंतर आज चालत राहिलं राज्य. तारा राणी, राजाराम महाराज, ऐका दादांनो इतिहास. काय रे, मराठा सेवा संघाचे तज्ज्ञ झालेले 5-5 डिग्र्या घेतल्या कोकाटे, ऐक ना माझ्या PDF. आणि मला बोलवणार तर कधी बोलवतोस? आयतं खायची सवय झाली आहे ना, टट्टी खायची. कारण तुमच्या इथं रक्त झाले आहे ना यहुदी लोकांचं. रक्ताचं नातं आहे ना, रक्ताचं चाटानं त्यांचं. किती दिवस चाटतात ते, जग करणार आहे ना आता यांची व्यवस्था. त्यानंतर 1725ला आदिवासी अहिल्याबाई होळकर धनगर समाजाची बिचारे मेंढरू आणि बकरे का पाळतात, उन्हातानात पावसात राहतात 12 महिने. त्यांना शेतात बसून खत तयार होते आणि तो शेतकरी त्यांना पैसे देतो. अशा अतिशूद्र ST अनुसूचित जमातीची अहिल्याबाई होळकरचं लग्न हे शूद्र शिवाजी महाराजांच्या घराण्यात होळकरशी झालं. बघा, शूद्र आणि अतिशूद्रचा संबंध आला. ऐका, मूर्ख नका बनू. आणि दादांनो तलवार घेऊन लढली होळकर अहिल्याबाई. आणि यांची जी जनरेशन आहे ती जी आहे शिंदे फॅमिली, राजस्थान MP मध्ये ते तिकडे निघून गेलेत. आणि अशी महान आमची आदिवासीची आई अहिल्याबाई होळकर 1795ला मृत्यू झालाय. त्यावेळेस मोगल होते. अरे महाराजांनी, छत्रपती महाराजांनी 1663ला आम्हाला स्वातंत्र्य दिलं. बाबासाहेब आंबेडकर असंच नाही लिहायचे. ऐका रे, केशवराव ठाकरेंचा औलादांनो. आणि बाळासाहेब ठाकरे तरी कॉन्व्हेंटमध्ये शिकले होते. 1970च्या काळात म्हटले, का रे बामन, तू कोणाच्या पोटातून जन्मलास? का रे मुसलमान, कोणाच्या पोटातून जन्मलास? काय रे आदिवासी, काय रे दलित, काय रे OBC आणि काय रे मराठा. आणि 28 लोकांची ललित प्रभातनी हत्या केल्या महाराष्ट्राची. हे हत्यारे आहेत सगळेचे सगळे. हरामखोर लोक, शरम नाही वाटत? फक्त स्वार्थ, गुंडेगिरी. आम्ही का मरायला झालो का रे पैदा या महाराष्ट्रात? 3 क्रांती झालेला 1000 वर्ष. अरे करतो एक क्रांती, भीमा कोरेगाव. हाई जन्मलाय. बिरसा मुंडाचं रक्त, मौर्यवंशी, नागवंशी. बाबासाहेब ने बोला शेरने का दूध पिया है. अरे चॅलेंज करतो तुम्हाला पुण्यात राहून. या ना रे हरामखोर लोकांनो, बेईमान. आमच्या आया बहिणी पाहिजे तुम्हाला आज. शरम नाही वाटत थोडीशी? जनाची नाही ती मनाची. आणि येता हरामखोर प्रेस मीडिया, लोकमत, TV9, पुढारी सगळे बेईमान, 90% दुश्मन. आणि एवढी मोठी मराठा महासंघ आणि हे संभाजी ब्रिगेड. काय रे खेडेकर इंजिनियर झाला, बायकोला BJPचा आमदार मिळाला. आणि तू जिजाऊच्या नावाने अरे ती लढली ना अन्यायाविरुद्ध बाईची जात असून. आणि तुम्ही गांडू म्हणतो आज. तुम्हाला हरामखोर लोकांनो, तुम्ही कोणाला मूर्ख बनवता रे? ऐत खाऊ लोक, देशद्रोही लोक म्हणतो तुम्हाला आज मी. या ना पुण्यात. काय रे कोकाटे, हरामखोर डॉक्टर बनबरे. प्रवीण गायकवाडला चॅलेंज करतो, 9 टंकी करणं बंद कर. खरंच शिवाजी जिजाऊचा असेल एका माय बापाच्या ना निघा. चल करूया 3री क्रांती. आहे का हिम्मत? एवढा मोठा कायदा, आतंकवादीचा कायदा आतंकवादी लोकांनी आणला. सगळे बसले तिथं. आणि कोणाला मूर्ख बनवतेस रे? अरे वेल प्लॅन्ड आहे, प्लॅनिंग केलेलं आहे. आम्हाला मूर्ख बनवतोस तू? अरे एकच आहे बाबासाहेबांचं रक्त. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे 40 वर्षापासून गोर गरीब 90% बहुजन लोकांचा आणि मराठा गरीब लोकांसाठी लढत आहेत. आणि कायदा आणल्यानंतर आणि EVMने बोला ना रे. तो ते हिटलरचा औलाद म्हणते. शरद पवार 35% जोंधळेकर के वकील आहे यांचा. आणि 28 लोकांना मारलं. घ्या ना त्याचं नाव. दम पाहिजे, दम.
मूर्खा बनवणं बंद करा. हा, सॅटेलाइट सुरू आहे म्हणून जगाने एकाला नाही गेलं. काय काय सोंग करता रे माणसापेक्षा. हा, बोला नाही, हे जनावर होत का आम्ही? आज 75 वर्षात, या 45 वर्षापासून आदिवासीच्या 33 जातीवर अन्याय अत्याचार करोडो लोकांना तुम्ही हत्या केली. आमच्या आया बहिणीसोबत बलात्कार कापता. काही शरम बिरम आहे का रे तुम्हाला? आणि त्यानंतर बघा दादांनो, इंग्रज आलेत. गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल हे मोगलच्या औलाद. इंग्रज आलेले आहेत 1800च्या सुरुवातीला, म्हणजे 1820-25. आणि ज्योतिराव फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827. राष्ट्रमाता, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, फातिमा शेख पहिली शाळा काढली 1 जानेवारी 1848ला. त्यानंतर शाहू महाराजांचा जन्म दादांनो 25 जून 1874चा. बघा शाहू महाराज. आणि दादांनो भगवान बिरसा मुंडा. ऐक, आंब्याचा रस टाकला होता तुझ्या मायच्या तोंडामध्ये. हरामखोर. आमच्या आईला, अहिल्याबाई होळकर आदिवासीला दगड बनवतो, धर्म बनवतो, निळी टोपी घालतो. अरे काही शरम बिरम आहे का रे तुम्हाला? आणि दादांनो त्याला पॉयझन देऊन मारलं 1900 मध्ये, जेलमध्ये पॉयझन देऊन. आणि तो ख्रिश्चन मिशनरीमध्ये स्कूलमध्ये शिकला होता. आता मी तुम्हाला सांगतो, मुस्लिम आणि ख्रिश्चनचं जे झालेलं आहे ते एवढा अन्याय अत्याचार करत होते हे SC आणि STंवर. दादांनो आमच्या देशात मोगल आले, त्यांनी सुद्धा एकही संताला मारलेलं नाही. कारण ते डोकं कुणाचं चालायचं? आर्य विदेशी येऊदेचं. हे निजामी, मराठा आणि हे वैश्य सगळे त्यांच्या अंडरमध्ये काम करतात. जेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालं, प्रत्येक व्यक्ती धर्माचा प्रसार करत असतो. त्यांनी म्हटलं तुम्ही एक काम करा, मुस्लिम धर्म घ्या. आणि प्रूफ म्हणून मी विचारतो याच, हा प्रवीण गायकवाड आणि संभाजी ब्रिगेडचे मराठा सेवांगेचे जेवढे विद्वान आणि हा वामन मेश्रामला विचारतो, चल सांगा 90% लोकांनो, या 10% लोकांना 1000 वर्षात 3 क्रांत्या झाल्यात. लक्षात ठेवा, कारण इतिहासच सांगितलेला नाही आहे आणि लिहिलेला नाही. एकमेव म्हणजे मामा देशमुख 89 वर्षात मरण पावलेत. आणि दादांनो सांगा मला, कालेरकर कोणत्या समाजात आहे? हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, आदिवासी आहे, काय आहे? इनामदार कोणत्या समाजात आहे सांगा? काशीत कोणत्या समाजात आहे? आणि पाटील कोणत्या समाजात आहे? चल सांगा. मोगलांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन करतो. आणि त्यांनी घेतलं. आज बिचारे गोरगरीब लोक मेहनत करतात. आणि आजही इंग्रज आल्यानंतर मोगलचा औलाद हा नेहरू फॅमिली, मोतीलाल नेहरू, गंगाधर नेहरू किती क्रूर आहे हे पण प्रूव्ह करून सांगतो. आणि ज्याला चॅलेंज करायचं ना, हिस्ट्रीचे डॉक्टर तर पूर्ण गुलाम आहेत. अरे यांनी हा नरेंद्र जाधव सारखा 10-6 डिग्री घेणारा हरामखोर म्हणतो संविधानाचा आणि बाबासाहेबाचा देशद्रोही हा कसबेकर, मुंगवेकर आणि हा शाह मानव आता मेलेत. यांना चॅलेंज आहे माझं. जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टर, जेवढे MBBSचे डॉक्टर, जेवढे इंजिनिअरिंगचे डॉक्टर आणि जेवढे सायन्सचे डॉक्टर, बघा हा कल्लूरकर देशद्रोही गुपित विकणारा माणूस ARDचा डायरेक्टर कोण होया? हे आर्य आलेले बघा. बोलवा मला, प्रूव्ह करून राहिलो, ऐका आता. आणि दादांनो त्यांनी त्यांना हिंदूमधून शिवी दिलेली आहे. हे सुप्रीम कोर्टने सुद्धा मला वाटते 1994 का 91 मध्ये सांगितले आहे, जो हिंदू शब्द म्हणेल त्याला अगेन्स्ट रिपोर्ट करा आणि त्याला जेलमध्ये टाका. कळालं आता? म्हणून हे जे मुस्लिम लोकांच्या मागे लागलेले आहेत हे आमचे भाऊबंधू आहेत. सांगा, खोडा इतिहास, खोड रे नरेंद्र जाधव. तू एवढ्या डिग्र्या घेतल्यास आणि जेवढे PhD या आणि दाखवा मला कुठं ब्रह्मा आहेत या पृथ्वीवर. लक्षात ठेवा आता. त्यानंतर 1878ला जीनियस पर्सन पेरियार रामास्वामी, 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला. 1902ला शाहू महाराजांनी 90% बहुजनच्या मुलांना सांगितलं, जो शाळेत जाणार नाही त्याला मी 1 पैसा फाईन आणि 85% लोकांना
50% आरक्षण दिलं. 19 मध्ये 1921ला यांनी माहीत होतं कुर्ता यांचं 3% आणलं ज्युडिशनरीमध्ये आणि 20ला परिषद घेतली शाहू महाराजांनी. माणगावला बाबासाहेबांना बोलवलं आणि पूर्ण अखंड भारतातल्या लोकांना सांगितलं की आजपासून 90% बहुजन SC ST OBC गरीब बहुजन मराठा लोकांचं नेतृत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर करतील. 32 डिग्री 4 PhD घेऊन आलेले होते. काय म्हटले बाबासाहेबांना शाहू महाराज? मुंबईच्या झोपडपट्टीत गेले घरी. बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे राजे, आम्ही रयतेचे राजे. रिस्पेक्ट ऐका. निजामी मराठा आणि कोल्हापूरच्या महाराजांना सांगतो, कुत्र्यासाठी औरंगजेब साथी आणि त्या साताऱ्याला महाराजाला सांगतो, अरे तुम्ही देशद्रोही लोक आहात. फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराज आदिलाबाई होळकर जिजाऊंचे कोणाला मूर्ख बनवता रे? अरे 10,000 वर्षापर्यंत शूद्र अतिशय आहुती दिली, असं नाही मिळालं. पण तुमच्या डोक्यात भरून ठेवलं आहे ना, तुम्ही उच्च क्षत्रिय आणि तुम्हाला सवय झाली आहे अरे विदेशी बामणाची गू खाण्याची. कोणाला मूर्ख बनवता रे तुम्ही? आम्ही का मरायला तयार झालो? या महाराष्ट्रात 3 क्रांती झाल्यावर कोणाला मूर्ख बनवता? आणि 6च्या 6 पार्ट्या काय रे? मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वामन मेश्राम आणि प्रवीण गायकवाड आणि सगळ्यांना चॅलेंज करतो, धंदे बंद करा. ही एक क्रांती करणार आहोत आम्ही. लक्षात ठेवा पूर्ण भारतामध्ये. अति झालं, अति निसर्गाच्या नियमाची माती होणार. यांच्या हेड नेतनाऊची बघा काय हालत झाली आहे. करा DNA यांचं. आणि तुम्ही त्यांचं गू खाण्यात तुमचं आयुष्य गेलं हरामखोर लोकांना. आणि आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब EVM आणि आतंकवादीने आणलेल्या कायद्याच्या विरुद्ध लढतात. लोकांचा माइंड डायव्हर्ट करण्याचा धंदा चाललेला आहे. कोणाला मूर्ख म्हणवता रे? अरे आणून दाखवा ना कुठं ब्रह्मा आहे तर बोला ना तोंडात. काय रे प्रवीण गायकवाड, खोटं आहे का? खबरदार, वॉर्निंग देतो आज, वॉर्निंग. क्रांती करणार आणि जग तुमच्याकडे बघतंय. ललित प्रभातने 28 लोकांना महाराष्ट्र एकाच्या तोंडातनं आवाज नाही निघत आहे. अरे हरामखोर लोक, त्याला करा ना पुलवामाचा तोच मास्टर माइंड. करा ना निरंजन टाकलेला अरेस्ट. हेमंत करकरेला मारता, जो आलं त्याचा हत्या करायची. खोटा इतिहास आहे का रे संभाजी ब्रिगेडचा? प्रवीण गायकवाड हरामखोर म्हणतो तुला. बेईमान बोलणे. कुठं ब्रह्मा आहे? 75 वर्षात याच महाराष्ट्रात 3 क्रांती झाला. 1000 वर्षात शूद्र अतिशूद्र लोकांनी आणि स्वतःला क्षत्रिय समजता. तुमच्या रक्तात आहे ना आर्य विदेशीचे रक्त. आणि हरामखोर या नेहरू फॅमिलीने मोगलच्या औलादाच्या अंडरमध्ये नव्हते का रे? लिहिलाय का रे खरा इतिहास? आणि ज्या माणसाने लिहिला त्या कधी स्टेजवर बोलवलं का रे? आणि पुरंदरेला देता 12वी नापास. निजामी मराठाचं 6च्या 6 पार्ट्या तुमच्या घरात आणि त्याचं गू खाण्यात गेलं बामणाचं पूर्ण जन्म. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ ना वामन मेश्राम 78 पासून लग्न केल्या तुमच्याशी या 33 जातींवर. आणि हा काढतो अखिल भारतीय महासंघ. आणि त्याच्यात प्रोटांची संस्था, डॉक्टरची संस्था. आणि तुमच्यासोबत सुहागरात म्हणत आहे मराठा महासंघानं संभाजी ब्रिगेड सोबत. आणि हे लोक माझ्या महाराष्ट्र लोकांना हे हत्या करून हे दंगा करण्याच्या तयारीत आहेत. हे हरामखोर लोक आहेत. हे सगळे वेल प्लॅन केलेलं आहे हा सगळं तमाशा करण्यासाठी. आणि छावाच्या पोरांना म्हणतो, खरंच जर तुम्ही असाल ना, या करा राज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि मानवता, ह्युमॅनिटी, सगळ्यांना न्याय द्या. गरीब मराठा, गरीब OBC, SC ST आणि मायनॉरिटीच्या लोकांना. आहे का हिंमत? काय रे प्रवीण गायकवाड, जे 6 पार्ट्या त्यांच्या विरुद्ध जन आंदोलन करता? अरे बाळासाहेबाला काउंटर करण्यासाठी तुम्ही लोक तमाशा करताय, कोणाला मूर्ख बनवता रे? आणि दादांनो बघा याची कुर्ता. आता मी 1950 वर येतो. 26 जानेवारी 1950ला बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगाला स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय, एक मताचा अधिकार. हजारो वर्षानंतर, 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्र लोकांनी आपली प्राणाची आहुती केली आहे. आणि हरामखोर हा पंडित जवाहरलाल नेहरूला, हा गांधीजींनी वैश्य, हा आपल्या घरचा रईस काय म्हणतो, 32 मध्ये OBCला आणि सेपरेट इलेक्ट्रो हंगर स्ट्राईक केलं. हा बनिया. आणि हे जे होते यांनी 1885ला
बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी ज्योतिरावांचं नॉलेज बघून आतंकवादी काँग्रेस बनवली आणि 1925ला टिळकांचं मृत्यू 20 मध्ये झालं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी आतंकवादी RSSची स्थापना केली. बघा किती कुठं होता रे श्यामाप्रकाश मुखर्जी. आणि या जिनाची एक पोरगी ह्या बनियाच्या घरात दिलेली आहे गुजरातला. आणि 50 पासून जेव्हा मोगल आलेत, इंग्रज आले, तेव्हापासून 90% बहुजन समाजाच्या लोकांनी 7,22,000 लोकांनी नेक जनरेशनच्या स्वाभिमानासाठी आहुती दिलेली आहे. आणि त्यानंतर 1 जानेवारी 1818ला इंग्रज आल्यानंतर भीमा कोरेगाव केलेलं आहे अतिशूद्र लोकांनी. लक्षात ठेवा, 2 क्रांत्या झाल्या आहेत. आता नाही सोडणार आम्ही. मरू 10, 20, 50 करोड, पण याच्या सोक्षमोक्ष करू. बोला तोंडाने. खरोखरच तुम्ही जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकरच्या अवलादी आणि फुले शाहू आंबेडकरच्या अवलादी असाल ना, आताच सांगतो, नौटंकी बंद करा. 1950ला दादांनो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. सांगा कोण शिकलेले होते? सांगा. हा मोगलचा अवलाद 11व्या सदीत आलेला. इतिहास बघा. गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू, त्यानंतर जवाहरलाल नेहरू. होते हे? होते का? अरे हा गंगाधर नेहरू कलेक्टर होता इंग्रजांच्या काळामध्ये आणि यहुदी मोगलच्या काळामध्ये. हा, आणि दादांनो कोण बसलेत? कोण शिकले होते? सांगा. मोगल कोण होय? मोगल या बनियानी म्हणजे गांधीजींनी त्याला नॉमिनेट केलं 15 ऑगस्टला आणि फाळणीचा विरोध केला 47ला, 14ला हा. आणि यांना एक वकील पाहिजे होतं. गांधीजींनी म्हटलं एक बॅरिस्टर दो. काय म्हटलं इंग्रज? तुम्हाला या हिरा आहे. आणि बाबासाहेबाला जेव्हा संविधान पीठात पाठवलं, जोगेंद्र मंडल पश्चिम बंगालमध्ये अतिशूद्रनी रिजाईन केलं. मुस्लिम आणि आदिवासी लोकांनी तलवार काढून बाबासाहेबाला निवडून दिलं. 2 वर्ष 18 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, 52 हे म्हणतात आम्हाला मनुस्मृती आणि सगळ्यांना एक मताचा अधिकार कशासाठी दिलं? शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. आणि म्हणे सगळ्यांनी टॅक्स, म्हणजे 90% आम्ही मूळ निवासी लोक टॅक्स भरतो. तुम्ही बाजारात जाताना सामान घेता, प्रत्येक याच्यावर टॅक्स आहे आणि त्याप्रमाणे हा देश चालतोय. यांनी पुतळे जाळलेत. किती बैमान. आणि दादा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय कोण शिकलेले होते? कोण बसले? ब्राह्मण. मोगल ब्राह्मण. मोगल बाहेर ना आले, ब्राह्मण बाहेर ना आले. आणि क्षत्रियाला काय पाहिजे? त्यांच्याकडे तर प्रॉपर्टी आहेत. अरे अखंड भारतामध्ये लढाई लढणारे हे क्षत्रिय, भूमिया, राजपूत कुठं आहेत? हे काय पाहिजे त्या कुस्ती महासंघाला? हा, खोटा इतिहास आहे. या महाराष्ट्रामध्ये बघा, एक गुंडा 9वा पास पालून ठेवले मस्त महिला आयोगामध्ये. काय चाललंय हे? राजकारण होय. आणि लोकशाहीला सुरुवात झाली आणि यांनी बाबासाहेबांचं नाव नॉमिनेट केलं. म्हणून दादांनो, हा आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, BJP अलायन्सचा हा हरामखोर काँग्रेस जनसंघ RSSचा मेंबर नाथुराम गोडसेनी 30 जानेवारी 1948ला गांधीजीला गोळी मारून हत्या केली. आणि या नेहरूजींनी मोगलच्या अवलाद सरदार वल्लभभाई पटेल OBC, यशवंतराव चव्हाण 42 मध्ये आंदोलनामध्ये त्यांच्या बाईला काठी लागली, बिचारी, तिला मुलं नाही झाले. गरीब मराठा. कर्मवीर भाऊराव पाटील गरीब मराठा मरून जाईल पण शिवाजीचं नाव बदला. आणि हे बघा दुश्मन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड. आणि हा कांशीरामचा दुश्मन हा वामन मेश्राम, आदिवासीचा दुश्मन. अखिल भारतीय आज सांगा काढून पूर्ण आदिवासी जलजंगल त्यांच्या स्वाधीन केलं. आणि दादांनो, त्या हरामखोर हा मोगलचा अवलाद
आणि हे ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी त्या कालेरकर आयोगाला, कारण आमच्या इथं होते बघा, पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, अरे गाडगे महाराज अडाणी होते, केवढी मोठी क्रांती केली, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सगळे शूद्र अतिशूद्र लोकांनी. आणि दादांनो यांनी त्या 340 कलम अंतर्गत कालेकरला म्हटलं, अरे बम्मन क्या संडा साहेब, त्याला रिजाईन करायला लावलं. आणि दादांनो कोण बसल्यात ते बघा. आणि 51 मध्ये बाबासाहेबांनी हे गंगेचं चरस गांजापून हागणारेच, आणि हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, आणि ह्या मोगल हा प्राईम मिनिस्टर होता, त्यांनी आमच्या आया बहिणींना भोग करायला पाहिजे म्हणून हिंदू कोड बिलचा विरोध केला आणि बाबासाहेबांनी रिजाईन केलं. आणि यांची कुर्ता बघा. एक बाबासाहेबाचे जे यशवंत आंबेडकर, यशवंत होता हँडिकॅप, त्याला मॅट्रिकसुद्धा पास नाही होऊ दिलं. खोटा इतिहास आहे, अरे खोटा इतिहास आहे का. आणि त्यानंतर बघा 52 मध्ये विश्वरत्नला पदवी दिली कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, जगातला 1000 वर्षाचा सगळ्यात टॅलेंटेड, जगातला दादांनो विश्वरत्न. आणि पहिलं इलेक्शन झालं 52 मध्ये, हा मोगलचा औलाद आणि हे आर्य विदेशी, कारण हे शिकलेले होते, हे तर यांचं गू खाण्यात, निजामी, मराठा, राजपूत आणि भूमियार, यांना बुद्धी कुठं होती, यांना तर ते पाहिजे, कारण हे पैलवान अगोदरपासून गुलाम, गू खाणारे म्हणजे त्यांचे गुलाम, आलाय गुलामच्या अर्थ गू खाणारे म्हणतो, गुलाम. आणि दादांनो या मोगलच्या औलाद आणि हे आर्य लोकांनी डोकं लढवून, यांना डोकंच नाही, यांच्याविषयी बोलण्यात अर्थ नाही, हे क्षत्रिय भूमिहार न निजामी मराठा. आणि बाबासाहेबाला उभे झालेत बाबासाहेब रिपब्लिकन पार्टीकडनं, यांनी हा काजोलकर हा गुलाम बाबासाहेबांच्या समाजाच्या संविधानाच्या देद्रोहीला उभं केलं. आणि हा नड्डा सांगतो, बीजेपीचा अध्यक्ष, पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट आहे, ऐका रे संविधानवादी लोकांनो आणि 90% बहुजनांच्या लोकांनो, गरीब मराठा, गरीब ओबीसी, SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांनो, 78,000 मतांनी निवडून आले होते. हा मोगलचा औलाद कूर 90%चा दुश्मन, आणि हे बाहेर न आलेले हे 3% यांनी बाबासाहेबाला डिक्लेअर केलं, 14,000 मतांनी पडले म्हणून. सांगा रे, एवढा मोठा विश्वरत्नला हे समजतात, तुम की झाड की पत्ती है डॉक्टर नरेंद्र जाधव, कसबेकर, मुंगवेकर, कुठं मेलास रे शाह मानव, MSc केलायस, या न रे, ऐक न रे प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेड, कोकाटे, बनबरे, डिग्र्या घेतल्या, डॉक्टरेट, गुलाम, कोणाचं सिलेबस वाचलं, कोणी गाईड केलं तुम्हाला, काय रे डॉक्टर नरेंद्र जाधव, पाधून सांगतो संविधानाच्या देशद्रोही, बाकी मरायला झालो का, तुझी मजा झाली आहे, त्यांचे गुण आलेत ना, काय गुण आहे त्यांच्यात, मनुस्मृती, 3 वर्षाच्या पोरीपासून कुठली बाई पाहिजे. थांबा तुम्ही, आता 1000 वर्षात 3 क्रांत्या झाल्यात, ही 4थी क्रांती करायची. आणि सांगा 52 पासून खासदार आमदाराचे PA कोण झालेत, कारण ज्योतिराव फुलेंनी शाळा काढली तेव्हापासून तेली, कुणबी, कलार आणि सोनार महाराष्ट्रातले दारूच्या व्यवसाय करणार हे लोक संघाच्या शाखेत दंडात, टोपी, काळी टोपी, आणि हे यांच्या समाजातले जे 200 मधले 1 तेवढे नसतील. आणि हा यांच्याकडे 5-5 बायका, हा अगोदरपासून त्यांच्या घरात वास्तव्याला आहे, कारण हिशोब करायला पाहिजे. ते जरूरत पडली तर ते स्टॅम्प पेपर लिहून घ्यायचे. आणि बायका आमच्या गुलामच आहेत. कशासाठी बघा, कुत्रीचे उदाहरण मी कितीदा सांगतो, मालदार आहे ना, पैशाची काही कमी नाही, ते हेच बसले आहेत. कोण आहेत PA यांचे, कोण करतायत राज. आणि दादांनो 56 मध्ये दीक्षा घेतली बाबासाहेबांनी, 14 ऑक्टोबर 56ला बुद्ध धर्माची. 5 डिसेंबरला सेशन चाललेलं होतं. आणि हा मोगलचा औलाद 90% दुश्मन, आणि ह्या 3% लोकांनी मिळून, कारण हे गुलाम आहेत, निजामी मराठा गुलाम म्हणून म्हणतो गू खाणारे, यांना बुद्धी नाही आहे. अरे आजही बुद्धी नाही आहे. आज आतंकवादीचा कायदा बिनविरोध पास होतो. सांगतो काय राजकारण म्हणजे,
आणि दादांनो सांगा मला, हा मोगलचा अवलाद नेहरूजी, त्याची मावशीची पोरगी याची रखेल, बघा किती बायका होत्या. तिने 6 डिसेंबरला 5ला सेशन चाललं होतं आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांची हत्या खून केला आहे. हे डॉक्टर विलास खरात सरनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. 5वा वर्गसुद्धा पोरग शिकलेला समजतो. आणि हे कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत 3 क्रांत्या झाल्या होत्या 1000 वर्षामध्ये. हे जागृत झालेले कर्मवीर भाऊराव पाटील, अरे मरून जाईल, शिवाजीच्या नावाला हात नाही लावायचं. अरे बघा दादांनो, असे शूर होते यशवंतराव चव्हाण. हे बदनाम करतोय हा संतोष शिंदे. पुलोत काढली म्हणून. कोणी काढले रे पुलोत? अरे त्याची सुद्धा डेड बॉडी आलेली आहे दिल्लीवरून, बघा जरा 84मध्ये. आणि दादांनो 56मध्ये हा जो पुसतचा राहणारा शंकरराव चव्हाण, 48मध्ये 1948 त्याच्याकडे LLB होती. कुठून आणली होती? त्यांच्या पापून साईचा भक्त, जो अटल बिहारीच्या काळात तोंडातनं काळ्याच्या सोन्याची चैन 50 ग्रामची आणि जिथून हाकतो ना तिथूनही काळ्याचं चैन, त्याचा भक्त. असे हे गुलाम, गो खाणारेच म्हणतो यांना, काही नाही आहे. हे OBC मधले कलार, तेली, कुणबी आणि सोनार 200 पैकी 1. आता गरीब लोकांनो किती आहेत रे पॉलिटिक्सवाले? अरे किती आहेत बघा ना. यांचं 5-5 वेळा खासदार, 6-6 पार्ट्यामध्ये हे चाललंय 75 वर्षात. बाप दादा, मामा मामी, काका काका, चाचू चाचू. आणि यांचं MP MLAंचे PA कोण आहेत 52 पासून. मराठवाड्याला या बापाने ना पोरांनी एवढं कुत्र्या बकऱ्यासारखे माणसाला कापतायत. आदर्श घोटाला जे रक्तवातात ऑफिसर मिलिटरीचे त्यांचं. आणि आता कुठं आहे रे? बघा 60मध्ये महाराष्ट्रामध्ये हा विदर्भ, हा आदिवासी बहुल एरिया MPला लागून होता. यांनी आतंकवादीचं ऑफिस काढलं नागपूरला. जनसंघ, काँग्रेस, जनसंघ, RSSचं MP MLA लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी आतंकवादी संघटन RSSचं ऑफिस 1960ला आणि जबरदस्तीने 1 मे 1960ला यांनी ॲड केलं. हरामखोर हे केशवराव ठाकरेचे औलाद आणि बाळासाहेबांचे मौत के सौदागर म्हणतो यांना. हिंदी मराठी पाहिजे. वाली का रे शपथ? अरे वाली का शपथ? काय माझी ताई सुप्रिया सुळे? काय सांगायला फिरता? गुलाम 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 निजामी मराठे 6च्या 6 पार्ट्या. आणि दादांनो यांनी मनुस्मृतीच्या रूल प्रमाणे 75 वर्षात रूल करून, ऐका, कारण यांना गधे घोडे पाहिजे होते. आणि 62मध्ये पुण्यामध्ये आतंकवादी लोकांनी मिळून काँग्रेस, जनसंघ, RSSचे MP MLA जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर लोकांनी मिळून हे जे 47 जातीमधले 14 जातीला वेगळं केलं. गडचिरोली साईडच्या 2-3 जाती बघा, मराठवाड्यातल्या 2-3 जाती, पश्चिम मराठवाड्यातल्या 2-3 जाती, त्यानंतर कोकणातल्या 2-3 जाती, गुजरात बाउंड्रीच्या 2-3 जाती, अशा 14 जाती आदिवासींचं. आणि त्यातला हा मधुकर पिचड, किती बायका होत्या, आत्ता मेला. याचा नातेवाईक महादेव गोविंद गाडे कोळी 22 वर्षाच्या माणसाला तिथं डायरेक्टर बनवलं. आणि हे 14 जातीचे आणि हे आमदार 13 आमदार यांना मास्तरीन बाई दिली फर्स्ट क्लास पैकी. कितीतरी आमदारावर आरोप आहेत महिलांचं, पण सगळे तेच तर बसले आहेत. काय म्हणते मनुस्मृती? म्हणजे एकंदरीत एज्युकेट लोकांनो यांनी या लोकांना हरामाचा पैसा कमवायचा धंदा हे सांगतो आणि काय आहे राजकारण तेही सांगतो आणि संपवतो मी. अति झाला. आणि असं करून या महाराष्ट्रातल्या नाही MP, राजस्थान सगळं आदिवासींच्या लोकांचं जल जंगल जमीन काढून 6000 करोडचा घपला केलेला आहे. आणि 81मध्ये जनगणना झाली ते 1,10,00,000. 2च्या ठिकाणी 4 खासदार, 13च्या ठिकाणी 25 आमदार. आणि हे लोक आज 45 वर्षापासून हा हरामखोर आदिवासींचा दुश्मन, ज्या वामन मिश्रा ब्रह्माचं झोपलेला होता. आणि ही देशद्रोही संघटना, गू खाणारी निजामी मराठ्यांचे गुलाम,
गु म्हणा निजाम, एक गुलामला तेच म्हणावं लागेल ना. आर्याची 3% आर्य आणि हा मोगल, जे हे तर यांना पैलवानकी पाहिजे. यांनी ते काढून पूर्ण जल जंगल जमीन त्यांच्या स्वाधीन केली. आणि आता फाटत आहे याची. आणि एकीकडनं मारलं निजामी मराठ्याचा लाच आणि दुसरीकडनं मारलं भागवत आन ब्रह्मा, चुपचाप आपल्या घरात बस. हे क्रांती करणार. हा मोरवंशी नागवंशी बिरसा म्हणता कुणा आणा किती कायदा आणतात. तर आतंकवादी लोकांनी आतंकवादीचा कायदा. आणि बघा दादांनो, आता 64 मध्ये नेहरू मेला केली का रे जनगणना. इंद्रकुमार हंगामी, नंतर याला मारलं लाल बहादूर शास्त्रीला, नंतर परत हंगामी, बिचाराचं सामान फेकून दिलं. असे लोक होते. हंगामी प्राईम मिनिस्टर गुलजारीलाल नंदा. त्यानंतर इंदिरा गांधी आली, त्याचा विरोध केला यांनी. सिंडिकेट तिने प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं. मानवतावादी इंदिरा गांधी, बाळासाहेब देवळीचं गू खाल्लं हरामखोर संघी लोकांनी. आणि दादांनो तिने प्रायव्हेट बँकना नॅशनलाइज केलं. कितीतरी अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचं ऑफिस काढ. 67 मध्ये आमच्या नॉर्थच्या लोकांनी आया बहिणी जेलमध्ये गेला म्हणे विश्वरत्नाचा पुतळा. इंदिराजी मानवतावादींनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आरक्षणचे जनक, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि जगातले टॅलेंटेड राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. आणि 24 मध्ये यांचे 400 सीटा काढून फेकला. एक सुद्धा काय रे प्रवीण गायकवाड सांगणारे शरम वाटते का रे. हाय गू खाणाऱ्या लोकांनो, निजामी मराठ्यांनो, 6च्या 6 पार्ट्या कोण बसल्या आहेत रे. केली का रे ओबीसीची जनगणना. गरीब मराठ्याला न्याय दिला का रे. आणि तो राजीव गांधी मोगलचा अवलाद हिंदू मुस्लिम केलं. आणि लाखो लोकांची कत्ल, ईव्हीएमनी फ्रॉड बोलता का रे तोंडात ना. आणि एक मनुष्य निघालाय बाबासाहेबाचा खून. हा त्याचा लहान भाऊ. लावा ना, या ना, किती विद्वान आहे ते. आणि दादांनो यांनी हरामखोर लोक काँग्रेस बीजेपी अलायन्सनी इंदिराजीची पण या संघाने कत्ल केली. आणि लाखो लोकांना शीख भाईंना मारलं. कारण हे सगळं हे मंडल कमिशन ओबीसीच्या लोकांसाठी चाललेलं आहे. ओबीसीच्या लोकांना जागृत व्हा आता. आणि गरीब मराठा लोकांना जरांगे पाटील नौटंकी बंद करणं कर. ये तुला फुकट शिक्षण, सगळं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दाखवतो. आणि सगळ्यांना 1-1 लाख रुपया. आणि जगातला श्रीमंत आहे महान राष्ट्र. आणि बदमाशी प्रेस मीडियाला झोडपून काढा आता, बायकॉट करा. आणि यांची कुर्ता बघा दादांनो. मी कुर्ता सांगितली. मुघल चवला राजीव गांधी, दुसरी कुर्ता यांनी पेरियारला बदनाम करण्यासाठी यांनी राजीव गांधीची हत्या केली तमिळच्या नावाने. कोणी मेलं का. आणि सगळ्यात बदमाश हा नरसिंगराव रामटेकला कॉलेजमध्ये शिकणारा. आणि हा पिलावळ यहुदीचा अवलाद संघामध्ये ट्रेन झालेला. यांनी गेट करार करून पूर्ण 90% लोकांचं शिक्षण, रोजगार, हेल्थ, गव्हर्नमेंटचे ऑफिस विकून टाकले. बँकाच्या बँका विकून टाकलं. आणि 92ला क्रिमिनल लावलं. कोण होते रे. ऐका रे ओबीसी लोकांना जागा, गरीब मराठ्यांनो, ही लढाई लढू आता. भीमा कोरेगावची तयारी करा. आमचे शूद्र त्रिशूद्र लोक 1000 वर्षापर्यंत आहुती दिले. आणि दादांनो 93 मध्ये सिबू शोरेला जेलमध्ये टाकलं. बहुमत संपले होते ते 89 मध्ये संपले होते. व्हीपी सिंग साहेबांनी जेव्हा मंडल कमिशन केलं. हरामखोर लोक, हे हरामखोर बेईमान सगळे लोक, जनता दल, जनता पार्टी, सगळे टॅलेंटेड लोक होते दादांनो. बघा ऐका, चरण सिंग, चंद्रशेखर, कर्पूरी ठाकूर, लल्ला सिंग यादवला मारून टाकलं. शरद यादव, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव हा आतंकवादी म्हणून टिकले का अडवाणी. त्याचा रथ लोकून त्याला पेपरवर अजूनही जिवंत आहे. आणि हे बघा गुंडे मवाली बलात्कारी खुनी. आणि त्यानंतर बघा दादांनो मंडल कमिशन मध्ये होते. मंडल कमिशन केलं. आणि इंदिराजीने धर्मनिरपेक्ष जातीवाद यांच्या दबावामुळे ऍड केलं 76ला ना. हरामखोर देवळादासने गू खाल्लं इंदिरा गांधीचं. आणि या नरसिंगरावने जे 1 महिना जेलमध्ये गेले होते बघा किती कूर. आणि 2 महिने गेले त्यांना 20,000 आणि 10,000. बघा पैसा. आमच्या 92ला क्रिमिनल सुबेश्वर जेलमध्ये, 94 मध्ये हत्यार आलेत. आणि कांशीरामजींनी एवढे महान कांशीरामजी
त्यांच्या बहिणीला सुद्धा भेटू दिला नाही. तिसरा बाबासाहेबांनंतर सायन्स शिकलेला, ज्या डिफेन्स ऑफिसमध्ये रिटायर, आपल्या डोळ्यांनी पाहिलं दादांना तिलक तलवार तरफ मारो सालों के जूते चार, 85 भाग हमारा है. आणि आज त्याच्या नावाने फ्रॉड इलेक्शन गुलाम त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं, बँक अकाउंट नाही, मेलेल्या माणसाचे कपडे घातलेत. आणि म्हणायचा हा अटल बिहारी यहूदीचा औलाद, मेरे पैर में 2 काटे ये कांशीराम मुलायम. आणि बघा दादांनो, त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं, बँक अकाउंट नाही, जी बॅग आणले ते. आणि काय म्हणतात, हाती चलेगा ब्राह्मण क्षत्रिय. त्यांनी आमच्या 5000 वर्षांना, आता किती स्वार्थी लोक आहेत आणि बदनाम कांशीरामला. अरे कांशीरामजींना सोडायला के आर नारायण साहेब, दुसरे बाबासाहेबांचे इकॉनॉमिक्सचे डॉक्टरेट केलेले, हे गेटपर्यंत सोडायचे. काय म्हणायचे, कांशीरामजी हम नॉर्थ में पेरियार के हैं हम लोग, आप तो पूरे भारत देश को जगा रहे घर से निकल कर. महान कांशी गेटपर्यंत आणून सोडायचे. आणि हे हरामखोर लोक कांशीरामच्या नावाने गू खाणारे म्हणतो आज यांना. गुलाम लिहून लिहून तो एवढा आनंद शिकलाय लिहून लिहून. आणि यांना मी शिकवतो तुम्हाला करा 1 लाख रुपये खर्च. कशी हिंमत राहील, बसलाय ना पुष्पशिंग स्टेन गन घेऊन, अप्रुव्हल लेना है, अप्रुव्हल का पहिले नाही बात. यांना गुलाम आहे ते, जसे निजामाचे गुलाम तसे तो अखिलेश यादव गुलाम, हरामखोर गूचा पाणी पिऊन. हा ब्राह्मण क्षत्रियचा भरदा. या गरीब यादव लोकांनो कांशीराम आझाद समाज पार्टी हा आहे. आणि 30 वर्षापासून बघा गुलजारला नंदा. त्यानंतर कांशीरामजींनी 96 मध्ये 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली. देवगौडा केसरीची धोती सोडली, SCचा होता तो. होऊ दिलं का याला जगजीवन रामला नॅशनल हॉर्डर करून? कोणाची वय हा? यशवंतराव चव्हाण एवढा हुशार माणूस चालत नाही. आणि हे गुलाम गू खाणारे. बायका पाहिजे तुम्हाला आम्हाला 3 वर्षापासून. काय चाललंय महाराष्ट्रात? आणि यांनी गैरकानून केलेलं बघा, काँग्रेस BJP अलायन्स MP MLA लोकांनी द्विपक्षीय प्रणाली, NDA जाईल इंडिया येईल, कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरगा जज, हा पोलीस कमिशनर, SDOचा पोरगा SDO. आणि दादांनो SCचं कॅटेगरी नाही, OBCची जनगणना नाही, गरीब मराठ्यांच्या लोकांना नाव नाही, 200 फॅमिली बसलेत. हा STच्या लोकांना आमची माय खोटी, यांच्या मायजवळ ब्रह्मा झोपला होता, या वामन मेश्रामनी काढलेले आहे. हा आणि हरामखोर आता पळून आलास. EBM करत शरम नाही वाटत? काय रे प्रवीण गायकवाड, कुणाला मूर्ख बनवतस रे तू? आणि त्यानंतर CCNPR सगळ्या जगात बघा, आमच्या देशातला, आमचा देश आम्हाला म्हणतात प्रूव्ह करा. अरे भडव्यांनो तुम्ही प्रूव्ह करा ना. तुम्ही त्या नेतनाऊच्या औलादांनो चला DNA टेस्ट करू ना एकदाच. तुझ्या बापाचा देश होय का रे? 3% मोगलच्या औलाद ना तू, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य 10% लोकांनो. काही शरम बिरम वाटत नाही का? एवढा अन्याय झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये काय रे शरम आहे का रे तुम्हाला? काय रे प्रवीण गायकवाड, काय इंजिनियर खेडेकर आणि ते सगळे सायन्स घेतलेले, काय रे खोटा इतिहास आहे का रे हरामखोर लोकांनो? या ना रे, मी पुण्यात राहतो. काय रे सोंग करणारा शिवाजीचा अवलाद डॉक्टर अमल कोल्हे, काय माझी बहीण सुप्रिया सुळे, का तो ललित प्रभातने 28 लोकांना मारलं कुत्र्या बकऱ्यासारखे, आज परभणीला मारत आहेत. आणि दादांनो हे आतंकवादी लोकांनी कायदा आणलाय. NPR मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायच्या त्यांना. NPR करून आमच्यासारख्या लोकांना आतंकवादी कायदा आणून जेलमध्ये टाकायचं आहे. आणि NPR करून शेतकरी देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, मी नक्षलवादी. अरे काय काय रे बेशरम लोकांनो, संभाजी ब्रिगेड आणि याचे आणि अहमद मेश्राम हरामखोर लोकांनो, काही वाटते का रे तुम्हाला? हे का मरायला झालेत का रे तुमचे गोरगरीब लोक? काय रे प्रवीण गायकवाड, कोकाटे सगळे तुम्ही खोटा आहे का रे? कुठं आहे रे ब्रह्मा? अरे ब्रह्मा कुठं आहे? माझ्या देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना एक क्रांती करायचं आहे, फक्त ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी, EVM आणि हा काळा कायदा या सगळ्यांनी. आणि बघा दादांनो राजकारणामध्ये. आणि त्यानंतर 4था कायदा EWS, हे कांशीरामच्या पार्टीचा पाप. ब्राह्मण क्षत्रिय गरब आहेत 10%. काय रे बोलला प्रवीण गायकवाड हा? आणि त्याचे दलाल भडवे लोक. आज म्हणतो निरंजन टकले, आताही सांगून ठेवतो, तू माझा लहान भाऊ, माझ्या 66चं वय आहे, तू एवढं चांगलं काम केलंयस ललित प्रभातला. हा जरा यांच्या गांडा चाटल्यानंतर तू सांग मला, तुला विचारतो. चल दोघं बसून डिस्कशन करू माझ्या लेक्चर. आहे का हिंमत?
काय रे निरंजन टकले, हा कुठं ब्रह्मा जन्मलाय? कोण करताय 75 वर्षापासून? कोणी ऍड केलं हे आतंकवादीचे संघटन? बीजेपी काँग्रेस अलायन्सने इलिगल ऍक्ट 1 नेशन 1 आम्हाला गुलाम करण्याचं चाललंय. हरामखोर म्हणतो निरंजन टकले, तू माझा लहान भाऊ आहेस, तुला दुरुस्त करण्याचे ईव्हीएमच्या याच्यातही हरामखोर बसले आहेत. मला अधिकार आहे. तू एवढं चांगलं काम केलेलं आहेस, पण हे जे आहेत निजामी मराठाच्या 200 फॅमिली, सांग मला कोण चालवत आहे देश? कोण आहे नेहरूजी फॅमिली? चल रे तुझ्या माझे डिस्कशन करू पुण्यामध्ये. बसू त्या मोर भागवतला बसू. हा हिटलरचा अवलाद ज्यांनी वेश्य व्यवसाय काढलेला, याची बायको म्हणते सगळ्यांना वेश्य व्यवसाय. ती एक बाई म्हणते एका टांगेत 56 दुसऱ्या, आणि हा भागवत. चले जेवढे टॅलेंटेड आहे ते. आणि शरद पवारला बसव, या माझा मोठा भाऊ जेवढे टॅलेंटेड आहे, डॉक्टर अमल कोल्हे सारखे. बैमानी करू नको. आताही सांगतो, सांग कुठं ब्रह्मा आहे? बोल तोंडात ना. जज लोयला मारणारा केसापासून नकापासून तूच सांगितलं ना ललित प्रभात, का नाही बोलत? आणि कुठं ब्रह्मा आहे? हे निजामी मराठ्याच्या कोंब आहेत, हे गुलाम आहेत, गुलाम. आज नाही सुरुवातीपासून गुलाम आहेत. खरं आहे का खोटं आहे? कोण चालवत आहे देश? हा मुश्रीफ साहेबांनी पोलीस कमिशनला मारलं, आणि 1 नेशन 1 इलेक्शन बघा 6चे 6 कानून. आणि दादांनो बघा किती आतंकवादी आहे ते. आणि आता माझ्या बहुजनांच्या लोकांनो शेवटची क्रांती करायची, म्हणून मी माझं स्लोगन ऐकतो. दुसरी पार्टी आहे, एक तर सांगितलं कांशीराम गुलाम समाज पार्टी, हाथी चलेगा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुंगी बजाएगा, जिन्होंने हमें 5000 साल पहले से और आज अभी फिर से. आणि हे जे कानून आहेत, एकच लढतोय माझ्या महाराष्ट्र लोकांनो, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत या. हे माइंड डेव्हलप करणार पुरी प्लॅनिंगनी. कोण आहे? फडणवीस. आणि हा हिटलरचा अवलाद. कोण आहे? हे गुलाम. आणि बघा राजकारण म्हणजे ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. सांगा चपरशाला कमीत कमी आज 5 वर्ग माझ्या काळात आणि 10वी आहे काही क्रायटेरिया? आतंकवादीचं ऑफिस चालवत आहे 5000 वर्षापासून, तोच शिकलेला आजही तेच. आणि हे गुलाम दुश्मन शिवाजी महाराज, माता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, माता अहिल्याबाई होळकर. ऐका रे होळकरच्या लोकांना. आणि त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकर पेरियारचे. हा मारून टाकलं त्या मोगलांनी. काय खोटा इतिहास आहे का रे प्रवीण गायकवाड? या ना रे. आणि दादांनो बघा राजकारण म्हणजे ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आहे काही क्रायटेरिया? काळा पाहिजे, पांढरा पाहिजे. जो डिस्ट्रिक्टचा बलात्कार, खून, अन्याय, अत्याचार करणारा, हे काय केलं? 3% लोकांनी मनुस्मृती बरोबर आहे, तो बनतो खासदार. आणि मी सांगितलेल्या जाती कलार, कुणबी, तेली आणि सोनार, आणि इकडचे निजामी मराठे, कोल्हापूर ते याच्यापर्यंत 200 फॅमिली फक्त. दादानं तो बनतो डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली आणि कॉर्पोरेटरचा मेंबर. तहसीलचा गुंडा मवाली, बलात्कारी, खुनी आमदार. बघून घ्या, प्रॅक्टिकली बोलतो, असं नाही बोलतो हवेवर. आणि त्याच्यानंतर तो बनतो नगर परिषदचा मेंबर. आणि सगळ्यात गरीब लोक खेड्यात, सरपंच सगळे दारू पितात, पाणी पितात. संध्याकाळ झाली की गरीबाची पोरगी आणली, कापून टाका तिला. हे काय लोकशाही आहे का रे प्रवीण गायकवाड? हा काय म्हणू तुला मी आता? खोटा आहे का इतिहास हा? तुम्ही निजामी मराठाच्या अवलादांनो कोण 6 पार्ट्या बसल्या आहेत? बोला ना तोंडाने. चला ना, येतो ना मी. अरे ये भी खून पिया है और बाबासाहेब ने बोला है. आणि काय केलं 75 वर्षात? हे बाबासाहेब आंबेडकरनं ढोराचं मांस खात होते. हे बाबासाहेब आंबेडकरनं ना, अरे तुम्हाला नाही तर आम्हाला नाही, अरे बाबासाहेब आंबेडकरनं बामणाचं मोठं नुकसान केलं. हे आम्हाला ना हिंदू राष्ट्र पाहिजे, गुचा पाणी, पेशाबचं पाणी पिणारे. आणि हे 90% बहुजनाचे डॉक्टर, इंजिनियर लोक पैसा खर्च मार पॉलिसी करत आहे. तो उज्ज्वल निकम, हा बैमानी करणारा, हा. आणि त्याच्यानंतर हा दादांनो असे हे लोक हा आम्हाला गुलाम करण्यासाठी नौटंकी करतायत. आणि दादांनो बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला, गुलामों को गुलामी की जानकारी करके तो. हे काम करून राहिलो मी, मानवता इन्सानियत मोरून जाईल. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं व्यक्ती पूजा से इंसान गुलाम. हे बघा कांशीराम, बाबासाहेब, हे बघा डॉक्टर, इंजिनियर, सहा काय रे प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वामन मेश्राम, निघणं. मी येतो ना तुझ्यासोबत. आहे का दम? अरे आहे दम?
आणि बिचाऱ्या त्यांना डॉक्टर विलास खरासर शिव्या देतो, त्यांनी प्रूव्ह केलं तर कारण फाटली ना तुझी. आणि त्याच्यानंतर कांशीरामजी म्हटलं, असला भी वक्त आहे, बोले ए नहीं रे बाबा नहीं साहब, हम बोले गुलाम है, हम हमें चाहिए 7 महीने अगोदर क्या डेट हुए माल आला. अरे काय चाललंय तमाशा आहे. आणि त्याच्यानंतर कांशीरामजी म्हटले, मैं समाज को जगाने का काम करो. मेलेल्या माणसाचे कपडे घातले, त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं, बँक अकाउंट नाही ओपन केलं. सांगा, असे गुलाम झालेले आहेत. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ये मुगल के औलादों के हाथ में अगर संविधान की अमलबजावनी रहेगी आपको न्याय नहीं मिलेगा. अगर संविधान कितना भी खराब रहने दो, 90% मूल निवासी लोगों ने नेक्स्ट जनरेशन के स्वाभिमान के लिए अभी भीमा कोरेगांव की तैयारी करना है. सीधा बोलता हूं मैं, अभी कोई जरूरत नहीं है. हम बुद्ध को और इसको मानने वाले लोग हैं. किसको? संविधान को. और जरूरत नहीं पड़ेगी. देखा ना, पहलगाम में हमारी बेटियां दोनों भी अति शूद्र की. और क्रांतियां करने वाले कौन है? सब शूद्र, अति शूद्र. 1000 साल तक, 1000, उसके पहले भी किया होगा संतों ने. इन्होंने तीनों क्रांति सुन लो. मराठा सेवा संघ और संभाजी ब्रिगेड और वामन मेश्राम और जितने पढ़े लिखे महाराष्ट्र के हिस्ट्री के लोग, ये तो गुलामी है सभी. डॉक्टर नरेंद्र जाधव जैसे. हाँ, जरा अभी संभल कर बोलते रहो. और हरामखोर लोगों, बलात्कारी, खूनी, हाँ, बाबा साहब को गाली देना, ये वो 33 जाति के बाद दुख सोया है रे, ये वामन मेश्राम. हाँ, और ये गरीब मराठा मर रहे. हाँ, ओबीसी की जनगणना की क्या रे? अरे बताओ ना रे. डॉक्टर, इंजीनियर चाटने के लिए चाहे हराम का पैसा कमाने का धंधा. हाँ, 61 लाख रुपए खासदार को मिलता है. हाँ, 12 लाख रुपए आमदार को. वो देखो ना, खोद कर 7 दिन में स्टेट मिनिस्टर 5 करोड़ 10 लाख. हाँ, और लोनीकर गुंडा, वो मेरा बाप. अरे जाना अपने माँ बहन लेके बेटे सबको बहू बहू होगे तो तेरे को. किसको बोल रहा है रे? भड़वे लोगों, गुंडे, मवाली, बलात्कारी, खूनी गुंडे लोगों, गू खाने वाले गुलाम, निजामी मराठा के औलादो. उसके लिए सभी लोगों ने अभी एक ही है, आजाद समाज पार्टी कांशीराम के अंडर आ जाओ. महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी अकेले लड़ रहे. मर जाऊंगा मैं, सबको देता हूं कर्जा माफ करके, और सबको एज्युकेशन फ्री और 1-1 लाख रुपया. जगातला सगळ्यात श्रीमंत महान राष्ट्र ऐका, मौत के सौदागर केशवराव ठाकरे और बाळा साहब के औलादो. दादागिरी गुंडागर्दी करके राज ठाकरे, रमेश किन्नी की बॉडी डेक्कन कॉलेज के डेक्कन पिक्चर टॉकीज में 89 में लाके डाया था. मराठी, हिंदी, गुंडागर्दी, ये नहीं दिखते क्या? श्रद्धांजली वाहली का रे? आणि दादांनो, अशा प्रकारे आणि माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब भानुप्रतापजी सगळ्यांनी मिळून, माझे वडील बंधू जज रिटायर्ड हायकोर्टचे बीजे कोळसे पाटील 82 वर्षाचे आहेत, माझे मोठे वडील आहे. आम्ही सगळे ईव्हीएमच्या मोर्चामध्ये आहोत. भानुप्रतापजी, बलराज मलिक साहब, प्राचा साहब, मंडल साहब, और उसके बाद में बहुजन पैगाम के आर एस गौतम साहब एडवोकेट, सभी मेरे लोगों, बहुजन पैगाम के और भागीदारी मोर्चा के लोगों, हब और मेरे बड़े भाई वर्ल्ड ह्यूमन राइट कमीशन को कंप्लेंट करना है. ये बीड़, परभनी, बदलापुर का और उसके बाद में ईवीएम का. वर्ल्ड इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन ने हमें खरबों रुपये दिया था. ये हरामखोर मुगल का औलाद 90 के दशक में साक्षरता अभियान चल के हमें अंगूठा लेकर, और वर्ल्ड इंटरनेशनल कोर्ट में ये जो है ईवीएम का मामला, और ये बदलापुर, बीड़, परभनी, शर्म नहीं है इनको? कुत्ते बिल्ले जैसे काट रहे क्या रे? प्रवीण गायकवाड़, संभाजी ब्रिगेड, हाँ, मराठा सेवा संघ, पढ़े लिखे लोगों ना, क्या रे? वामन मेश्राम, बोलना मुंह से. और सबको ऐसा कंप्लेन करके भीमा कोरेगांव की तैयारी करके रखना है. अगर हमारे अति शूद्र लोगों ने 1000 साल तक, क्योंकि आपका स्वाभिमान का अधिकार ईवीएम ने, और एजुकेशन, हेल्थ और टाइम ये भी खत्म कर दिया. आत्मनिर्भर. आज 85 करोड़ लोग 5 किलो से, 13 करोड़ बच्चे 2 टाइम की रोटी के लिए
पोस्ट ग्रेजुएट गए, डॉक्टर, इंजीनियर, साइंटिस्ट, बेचारे 2 टाइम की रोटी की नौकरी के लिए, और कोरोना लाकर करोड़ों लोगों की कत्ल कर दी, मर गए बेचारे, ताली थाली बजाए, उनका डेड बॉडी सड़ा हुआ है वहाँ पे। ये नंगा साधु चरस गांजा पीर के हकते मुत्ते हैं, और वहाँ पे डेड बॉडी, और ये हमारे 90% के डॉक्टर, इंजीनियर, पुण्य मिलता है, तीर्थ। और ये तो हिस्ट्री के पूरे गुलाम है, ये सिर्फ पास्ट बताते, फ्यूचर, प्रेजेंट, और ये बताओ, ये हमारी 75 साल की आज़ादी है। और नंगा साधु का संविधान, क्या रे संभाजी ब्रिगेड, शर्म नहीं लगती? नंगा साधु का संविधान है, लोगों का माइंड डाइवर्ट करे। क्या हालत है रे आज मेरे बहुजन के लोगों, ऐसा भी मरना है, ऐसा भी मरना है। और देखते ये आतंकवादी लोगों ने कानून लाया ना, अरे ये भी पुणे के अंदर नहीं, भारत के अंदर पैदा हुआ मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा मुंडा का खून, मारते दम तक। और वर्ड को बोलता हो, इन्होंने अग्निवीर के नाम पे हमारे बच्चों को एडुकेट किया है, और इसी महाराष्ट्र में प्राइवेटाइजेशन सबको पुलिस का ड्रेस देके हमें मारना चाहता है, जैसा बीड़ में किया, परभनी में किया। बहुत बड़ा प्लानिंग है। हमारे बच्चों को देखो, धर्म के नाम पे गुलाम, पत्थर के नाम पे, भगवान के नाम पे गुलाम, कांवड़ यात्रा के नाम पे गुलाम, देखो उसके बाद में ड्रग्स के नाम पे गुलाम, दारू के नाम पे गुलाम। ये हरामखोर राजेंद्र पाल गौतम, वो मर गया, केजरीवाल आरक्षण का विरोधी, दारू के दुकान, जय हनुमान। और ये टट्टी खाया ना लाला की, अभी सोनिया की टट्टी खाना। अरे गांडू हो तुम, गांडू। पास्ट में बोलते हो, अरे प्रेजेंट, फ्यूचर, प्रेजेंट और फ्यूचर में बोलो ये है सॉल्यूशन है। और उसके बाद में देख लो भाई साहब आज क्या पोजीशन है, हाँ। और ये सिर्फ दलाल, भड़वे लोग सिर्फ दलाली कर रहे। और ये अभी मैं कई बार बताया, सबका जन्म औरत के पेट से हुआ है। सिलाबस से लेकर सब कुछ खत्म करके मुसलमान आतंकवादी, मैं नक्सलवादी, मेरी बेटी के साथ बोला 45 साल से इसी महाराष्ट्र में। सुन ले प्रवीण गायकवाड़, मैं आता हूं ना, बुलाओ ना, मारोगे ना, हाँ। और हमारे माँ बहन कहते हैं फूले पिक्चर के लिए जय परशुराम, वो लता मंगेशकर गद्दार फैमिली, गद्दार तुपे फैमिली ने उसको पैसा दिया, उससे पेमेंट लेती है, और एक औरत मर गई और बोलते बाबा साहब का गाना। अरे बाबा साहब नहीं होते तो तुम क्या होते आज? मेरे बहनों शर्म करो, शर्म। और अब एक क्रांति हमारी बेटियां लड़ेंगी, लेकिन हम बहुजनों को कोई फर्क नहीं पड़ता, मेरे देश के लोगों। और इसी महाराष्ट्र में इनका बाप भी है और माँ भी है। अकेला आ जाओ एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी के साथ, और सबका जन्म औरत के पेट से हुआ, ये की इनको चैलेंज है। आज भी बोलता हूँ, भागवत हमारे झेड़ खुन रहा है, चल बता। और क्या बोलते हैं फडणवीस की औरत, वेश्या व्यवसाय। ये एक औरत एक टांग से 56, दूसरे टांग से 56, और ये बोलता है 3-3, कहीं क्या रही एक आधी औरत, इसको बेवकूफ बना रहे। और वो नितिन गडकरी, हाँ 2015 में खापड़े नाम की औरत जिसके आप बर्तन घसती थी, उसकी 9 साल की बेटी के साथ बलात्कार, खून करके उसके डेड बॉडी इसके गाड़ी में, चाबी इसके जेब में, और तू लात मारेगा। अरे पारसी ढापेवाड़े में पैदा हुआ, हमारे साथ छोटे का बड़ा हुआ, सड़ी हुई वेस्पा के घूम रहा था। जात किसने बनाए रे? मारना लात। हरामखोर बीजेपी का अध्यक्ष था, किसको बेवकूफ बना रहे हो? ये निजाम की औलाद बेईमान 200 फैमिली। सुन लो, 52 से इनको है। और एमपी एमएलए के कौन है? शिक्षण सम्राट, डी मिनोरिटी के सम्राट, साकर फैक्ट्री के सम्राट, प्राइवेट फैक्ट्री के सम्राट, कोऑपरेटिव बैंक के सम्राट, कारपोरेटर के सम्राट, और राजकारण की 6 के 6 पार्टियां। कौन है रे कांग्रेस? कौन है राष्ट्रवादी? 2004 में बोलने वाला सोनिया को तुम विदेशी हो, हाँ। और आज 9वां वर्ग 5 गुंडा, मुतू क्या? अरे शर्म करना, शर्म। अनाज खाता है वो पकाता है, गुलाम, गांडू बोलता है, गांडू। और वो दूसरा दारू पीने वाला, तीसरा वो केशवराव ठाकरे और बाड़ा साहब के। और ये आतंकवादी, इनका बाप का देश है क्या रे? क्या रे प्रवीण गायकवाड़, चलना है 1% में झूठ है तो बुला, 50,000 रुपये फी है, अब बुलाओ सबको। क्या कोकाटे बनबरे, मर गए क्या तुम लोग? आदत होगी ना हराम का खाने की। चलाओ, चलो भाई साहब, लास्ट स्लोगन लगाता हूं। और सबका जन्म औरत के पेट, कई बार बताया,
हाँ, इसका वेश्या व्यवसाय इसके नाम पे। अरे वर्ल्ड के अंदर में काला गोरा भेदभाव हुआ है। देख लो साउथ अफ्रीका में 50 साल के बाद में नेल्सन मंडेला संविधान, ये संविधान मानवतावादी वर्ल्ड जानता है। अमेरिका में 200 साल पहले 1600 के दशक में 1863 को उनको सिटीजनशिप दिया। ओबामा सब दो बार प्रेसिडेंट बने। क्या है उनके पास? लेक्चर देते हैं। उनकी औरत नौकरी, लड़की कैशियर। हाँ, और इंसान क्या है उनके पास? और ऋषि सुनक गिरने के बाद में अरे 24 लोगों के पास है, एक का लगा लो 5 लाख करोड़। सुन ले मेरे भाई निरंजन टकले छोटे, थोड़ा सा अपना माइंड सोच और बता किधर ब्रह्मा पैदा हो। तेरे को भी पूछ रहा हूं क्योंकि तू भी नासिक का रहने वाला है। हाँ, खुद को तू मराठा समझता है, गुलाम हो गुलाम। इतना अच्छा काम किया। मुशर्रफ साहब को पूछो, हेमंत करकरे को मारा, ये हरामखोर उज्जवल निकम बेईमान 26/11 केस में बेईमानी किया। करो ना अरेस्ट उसको, जो आया उसको मारते हो। गोपीनाथ मुंडे की हत्या कर दी छोटे से एक्सीडेंट में। हाँ, पूरा गुजरात कांड। बोलो ना निरंजन टकले जी, चल दोनों का डिस्कशन लगता है क्या चैलेंज? आप चैलेंज करते ना, मैं भी आपको चैलेंज करता हूं। चल बोल, कब आ रहे पुणे में? मैं भी पुणे में अंदर रहता हूं। झूठ मत बोल। कितनी बेईमान है ये 6 के 6 पार्टियां। कौन है ये? कौन है? निजामी मराठा का औलाद है, बेईमान। और सपोर्ट कर रहा है प्रवीण गायकवाड़ को। चला डिस्कशन है सबके सब। निरंजन टकले ये भी है मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा का खून। चलो भाई साहब, लास्ट का स्लोगन और हो जाओ अभी नेक जनिसों में। उसके बाद में अनाज पकता है। गुजरात और महाराष्ट्र ऑयल देता है, हरियाणा पंजाब गेहूँ, आंध्र प्रदेश ये अपना चावल, दिल्ली और रहने के लिए कहा जाते। और अनाज पकाता है उसको बोलते हैं देशद्रोही, मुसलमान आतंकवादी। 32 डिग्री 5 डिग्री क्या बताओ? और किधर है ब्रह्मा? चलो भाई साहब, ये एक शूद्र अतिशूद्र मिलकर ये क्रांति करना है। ये नहीं मानने वाले। देखो ये नौटंकी महाराष्ट्र के अंदर दोनों भी है, माँ भी है बाप भी है, सब चाचा मामा काका काटी। ये गरीब के ऊपर आदिवासी के 33 जाति को 45 साल से। और मैं अभी बोल रहा हूं मेरे भाई निरंजन टकले, चल दोनों का डिस्कशन रखते। और पूरे पुणे के आ जाओ टैलेंटेड लोग, पीएचडी किए, सब किए, किसी भी इसका क्वेश्चन पूछो। 2 घंटा बोलूंगा मैं और 8 घंटे तक क्वेश्चन पूछो। चल निरंजन टकले, है क्या चैलेंज? ये चैलेंज स्वीकारता है। ये भी इंजीनियर हुआ है, अमेरिका जाके आया है मैथमेटिक्स का, और प्रूव करके देता हूं मैं। 30 साल से फ्रॉड इलेक्शन हो रहा है करके, अभी बताने की जरूरत नहीं है। और चलो ये आखिरी लड़ाई और सभी को न्याय देंगे। जय शिवराय, जय भीम, जय संविधान।